आणि नंतर मी कामावून आल्यानंतर मस्त छान इथून इडलीचं पीठ आणि ढोकळा पीठ घेतलेलं आहे. आणि नंतर मी आईसाठी छान मस्त गरमागरम पापडीसुद्धा घेतलेली आहे. पापडीसुद्धा मी घेतलेली आहे आणि खूपच छान असते बरं का इथं पापडी गरम गरम. आणि मला सर्दी झालेली आहे, आवाज खूप बदललेला आहे. आणि खरंच आणि इडली पीठ वगैरे हे ना खूप ऑप्शन चांगलं आहे, म्हणजे पोहा आपण पटकन बनवू शकता. नंतर मी साठी काही मिठाईसुद्धा घेतलेली आहे, कारण त्याला स्वीट खूप आवडतं. नंतर मी घरी आलेली आहे आणि मी आत्ता कामावून आलेली आहे. मस्त सुमितला मी चटणीसुद्धा आणलेली आहे. आणि हे काय काही आहे ढोकळा, हां ढोकळ्याचं पीठ आहे हे मी 1 किलो आणलेलं आहे. सुमितला आवडतं, आईला पण आवडतं आणि मिस्टरांना पण आवडतं. आणि इडलीचं सुद्धा घेऊन आले. आणि हे ना खरंच खूप चांगला ऑप्शन आहे बरं का. आपल्याला डाळ तांदूळ भिजू घालण्यासाठी वेळ नाही आहे, विसरून गेले तर आमच्याकडे हे ऑप्शन खूप चांगलं आहे, म्हणून मी पटकन घेऊन आलेली आहे. आणि सुमित आज खूप खुश होणार आहे, कारण त्याला इडली आणि ढोकळा खूपच आवडतो नाही ना. चला, आणि आईचं काम झालेलं आहे. आई बरं वाटतं का तुला? बरं वाटतंय, सगळं चालू आहे. सगळं चालू आहे, काय करते. चला आता आम्ही आईला वाजते खूप थंडी. काय काही थंडी वाजते का तुला? पाणी आलंय का? हो. काय आणि आज मी लवकर आली ना आई? हो का. चला मग आता आईने मस्त घर वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे. चला ते आईने मस्त पोतं वगैरे पुन्हा मारून घेतलेलं आहे. आता मी छान देवाजवळ दिवा वगैरे लावते. आणि ही नवी बॅग आणलेली आहे, कारण ती बॅग खराब झालेली आहे, म्हणून ही बॅग आणलेली आहे. चला, कारण मला कामावरती जाण्यासाठी बॅग लागतच असते. चला आता आम्ही चहा वगैरे ठेवतो आणि नंतर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मजेत ना? जय जय लघवी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आता मी कामावून आलेली आहे, आता चहा वगैरे ठेवते, थोडा वेळ बसते. आणि खूप सर्दी झालेली आहे मला, पूर्ण असं डोकं वगैरे दुखतं आहे. आणि वातावरण इतकं थंड आहे ना, खूपच थंडी इकडे बरं का. चला मी आता चहा ठेवते, स्वयंपाक करते आणि नंतर बोलते. आणि बघा मी मस्त याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे, मस्त होत आहे ते आता आरामशीर. आणि त्याच्यामध्ये मी काय म्हणता अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून टाकलेली आहे का काही बस. आणि काही आणि मीठ एक इतकं भारी लागतं नाही, सोडा नाही टाकला आहे, फक्त मीठ हिरवी मिरची अद्रक आणि लसूण. सोडा कुठे टाकतो आपण? नाही, ते तयारच असतं. आणि बघा खूप छान झालेलं आहे बघा. आणि मी बसलेली आहे आणि आई करते. आई म्हणते तू पैसा आता 5-10 मिनटं कामावून आलेली आहे मी. आणि हा सुद्धा होत आहे बघा. मी अजून एवढं बाकी आहे. 1 किलोमध्ये खूप काही मोठा खूप ढोकळा होत असतो आपला का गाई. 1 किलोच्या बेटरमध्ये आपला खूप मोठा ढोकळा होत असतो. आणि एकदम नरम बघा, सॉफ्ट झालेलं आहे बघा हे बघा. आणि जाडी पण खूप आली बघ मस्त. खूप सारा ढोकळा होतो 1 किलो बेटरमध्ये हे बघा. आणि 1 किलोच्या बेटरमध्ये ना खरंच 4-5 जणं खातील एवढा आपला ढोकळा तयार होत असतो बरं का. खरंच बरं का, खोटं नाही सांगत आहे तुम्हाला. आणि बघा मी रात्री ना खूप मस्त गार झोपून गेलेली होती. आणि मिस्टरांनी सुमितनी मला बदाम शेक आणलेलं होतं, पण मी घेतलं नाही. आईकरता पण आईस्क्रीम आणलं होतं, त्यांनी मंचुरियन आणलेलं होतं. कारण मी सुमितला बोलते ना बाहेरचं खाऊ नको. तर मी झोपल्यानंतर सुमित आणि तिचे पप्पा बाहेर गेले आणि त्यांनी माझ्यासाठी सुद्धा बदाम शेक आणलेला होता. चला तर मी आता मस्त बदाम शेक वगैरे घेते. तेल आपलं मस्त छान कडक होतं आहे हे बघा. हे सुद्धा झालेलं आहे आपलं. आणि आता मी याच्यामध्ये ठेवून दिलेलं आहे पटकन का काही. चला खूप सारा आपला ढोकळा तयार झालेला आहे. आणि बघा मी छान मस्त फोडणी दिलेली आहे. जी आपलं काय म्हणता मोहरी मस्त छान मी तेलामध्ये फोडून घेतलेली आहे. आणि आईला बिगर फोडणीचं चालतं, म्हणून आईने बिगर फोडणीचं घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरचीसुद्धा टाकता फोडणीला, पण माझ्याकडे आता कढीपत्ता नाही आहे म्हणून मी टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. साखरसुद्धा टाकता नाही काही, तो वेगळा आहे. हो टाकता, पण तो वेगळा ढोकळा आहे आणि हा वेगळा आहे. याच्यामध्ये आपण हिरवी मिरची लसणची पेस्ट टाकलेली आहे ना म्हणून. चला आता आईला म्हटलं आई तू गरम गरम खा. आणि आता सुमित येणार आहे क्लासवरून
आपण त्याचं रिॲक्शन बघू की तो काय म्हणतो. खाऊ घेता मी. हा हॅलो नमस्कार, कशा तुम्ही मजेत ना. आणि आई आपण काय करतोय. आपण गावाला जायची तयारी करतो. गावाला जातो पण आपण कुठे जात आहे. अजून नक्की आपण उद्या उतरल्या तुम्हाला सांगणार. ओ ते तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईज आहे. सरप्राईज देणार आहे माझी मुलगी. आणि मी म्हणजे बुवा 20-25 वर्षानंतर खूप काही जणांना भेटणार आहे. तिथं मी तुम्हाला नक्की गेल्यावर सर्वांना दाखवणार आहे. आणि आता राईट टाईम 4:45 वाजलेले आहे. मी घरी आलेली आहे आणि मी म्हणजे तुम्ही बघू शकता मी किती खुश आहे. म्हणजे बुवा 20-25 वर्षानंतर मी सर्वांना भेटणार आहे. आणि ती व्यक्ती ते म्हणजे खूप काही स्पेशल आहे माझ्यासाठी. का गाई पहिलीपासून. आधीपासून म्हणते आई, पहिल्यापासून. हो पहिल्यापासून. चला. आणि आईला पण मी घेऊन जात आहे कारण आम्हाला आता नाही 9 वाजता आम्ही तिकीट रिझर्वेशन वगैरे केले नाही आहे कारण आज दुपारी माझं नक्की झालेलं आहे जाण्यासाठी. तर मग आईला म्हटलं आई तू पण चल, कारण मी एकटी अजूनपर्यंत प्रवास केलेला नाही आहे. मिस्टर, आई किंवा बहीण आम्ही यांच्यासोबतच जात असतो. सुमितसुद्धा आता क्लासवर गेलेला आहे लवकर. त्याला म्हटलं तू पटकन जाऊन तू पटकन ये. चला मी आता पटापट चहा ठेवते आणि नंतर बोलते. वगैरे मी तयार करून घेतलेली आहे आणि खूप काही उत्साह आनंदसुद्धा आहे मला. बघा राईट टाईम 4:45 वाजलेले आहे आणि मी घरी आलेली आहे. आणि आता चहा ठेवून घेते आई मी पटापट. चहा ठेवलेला आहे आम्हाला, आईला, मला. आणि हे इडलीचं पीठ मी काल आणलेलं होतं पण मी काल फक्त ढोकळाच बनवलेला आहे. इडली बाकी आहे. तर आता सुमितला इडली बनवून घेते. आई आणि आमच्यासाठी करणारे मस्त छान मेथीच्या भाजीचं पाणी किंवा सूप. कोणी पाणी म्हणतं, कोणी सूप म्हणतं. चला मी आता पटापट चहा वगैरे घेते आणि नंतर बोलते. आपण कुठे जाणार आहे. गावाला. उद्या आपण सकाळी सांगणार आहे ना हो. की आपण कुठे जात आहे. हो. चला मग तुम्हाला सुद्धा सरप्राईज आहे. तुम्हाला सस्पेन्स आहे की तुम्ही विचारा आता आम्ही कुठे जाऊ. ते पण आता छान मस्त आवरून घेतलेलं आहे. चहा वगैरे घेते आणि मिस्टर आले की आम्ही निघणार आहे. आणि बघा घाई गडबडमध्ये ना मी चहामध्ये साखर टाकलेली नाही आहे. आणि मी तुम्हालाही सांगते पण मुलं इतके खेळत होते ना, खूप काही आवाज येत होता गाडीचा त्याचा, म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. आणि खूप काही भावना आहे, खूप काही एन्जॉय होणार आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि त्या उत्साहामध्ये ना मी चहामध्ये साखर टाकली नाही आहे. मला खूप हसूसुद्धा येत होतं आणि खूप काही गोष्टी मी मिस केलेल्या आहे. ते आता मला म्हटलं बुवा भेटणार आहे. चला मग आपण नंतर बोलू. मी चहामध्ये साखर टाकलेली आहे. चहामध्ये मी विसरून गेली होती साखर टाकली. चला मी आता मस्त चहा वगैरे ठेवलेला आहे. मी चहा घेऊन घेते. मिस्टरांचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आणि मुलं बाहेर खेळताय म्हणून खूप आवाज येत आहे. चला आता मस्त आता आई आणि सुमित चालू मस्त बॅगची तयारी, बॅग भरण्याची तयारी चालू आहे आता. आणि नंतर मी, आई, मिस्टर, सुमित आम्ही रेल्वे स्टेशनवरती गेलेले आहे. तिकीट वगैरे घेतलेलं आहे कारण की मी फक्त एका दिवसामध्ये प्लॅन केला. मला गावाला जायचं आहे आणि ते मला कुठे जायचं आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. तुमच्यासाठी सुद्धा ते काय म्हणतात सरप्राईज आहे. आणि खूप काही आनंद उत्साह आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे मी तुम्हाला इथं सांगू शकत नाही की ती आम्ही सर्वजण भेटणार आहे काय नाही हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि सुमित आणि आई जात आहे. आणि आपला सुमितला तर मी काय सांगू, सुमित प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घेतो, प्रत्येक गोष्ट तो एन्जॉय करतो. हे तर मला त्याचं खूप आवडतं. जे मी केलं नाही आहे तो सुमित करतो आणि त्याचा चेहऱ्यावरचा आनंद बघून माझ्या मनामध्ये ना खूप काही म्हणजे त्या भावना मी तर तुम्हाला सांगू शकत नाही. जे काही मी सर्व मिक्स केलेलं आहे तो करतो. हे मला त्याचं खूप आवडतं. आणि चटरपटर तर त्याला काही सुटणार नाही. नंतर मला खूप हसू येतं त्याच्याबद्दल. नंतर त्याने काही चिप्स वगैरे घेतलेले आहे, त्याने ते खाल्लेसुद्धा आहे. आणि मी त्याला आहे ना खूप बोलत असते पण त्याला आहे ना माझा राग कधीच येत नाही. नंतर मग आमची ट्रेन आलेली आहे. मी पटकन वरती चढून गेलेली आहे आणि मी काही शेंगदाणे वगैरेसुद्धा घेतलेले आहे. आणि नंतर मी सुमितला म्हटलं तू पण पटकन वरती ये म्हटलं. थोड्या वेळाने ते भैया उतरणार होते. मग तो पण म्हणे बरं म्हणे मम्मी मी वरती येणार आहे कारण थोड्या वेळाने येणार आहे सुरत. आणि इतकी गर्दी होती, बाप रे बाप, प्रचंड गर्दी होती सुरतला की पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही होती. बरं झालं की आम्हाला पटकन जागा मिळून गेलेली होती.
आणि पुन्हा मी समर्थांचा आशीर्वाद आपलं धन्यवाद केलेला आहे, कारण समर्थांनी मला खूप जागा वगैरे व्यवस्थित दिली आणि आमचा प्रवास सुखरूप झालेला आहे. आणि नंतर मग ही छोटी काय म्हणतात रिक्षा वगैरे असते स्टेशनच्या बाहेर जाण्यासाठी. तर सुमित, मी आणि आई, आणि सुमितला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा असतो, तो घेतो, हे मला खूप आवडतं. नंतर मला पण खूप आवडली ही रिक्षा वगैरे, आम्ही बसलेलो आहे त्याच्यामध्ये. नंतर मग आम्ही बाहेर निघालेलो आहे. आणि मी माझे बुवा खूप काही गोष्टी मिस करते आहे, की मी कोणाला भेटणार आहे, काय मी खूप काही मनामध्ये चालू आहे, कसं होणार, काय होणार. आणि त्याचा आनंद आता फार वेगळा आहे. आणि इथं मी तुम्हाला नक्की सांगणार आहे उतरल्यानंतर की मी कुठं आली, काय नाही. आणि खरंच याच्यामध्ये बसूनसुद्धा मला खूप आनंद झालेला आहे. हाय, हॅलो, नमस्कार. आणि आता वाजले सकाळचे 5 आणि मी आली आहे फायनली भुसावळमध्ये. भुसावळला आलेली आहे मी, कारण भुसावळला आहे आमच्या आधी. अजूनही सांगणार तुम्हाला, तिथं गेलो तुम्हाला सांगणार मी सरप्राईज काय काय गाई आई. अजूनही सांगायचं नाही तुम्ही, तिथं गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट आम्ही दाखवणार आहे काय आहे. आणि मी का आली, फक्त एका दिवसासाठी आलेली आहे मी. आणि मी पुन्हा संध्याकाळी रिटर्न होणार आहे वडोदऱ्याकरता, गुजरात. आता आम्ही चहा वगैरे घेऊन घेतोय आणि नंतर मी जाणार आहे मामीकडे, कारण मावशीची मुलगी गेली गावाला, म्हणून आम्ही तिच्याकडे जाणार होतो. पण जिजाजी आहे घरी, भाऊजी, पण आम्ही आता तिकडं जाणार आहे मामीकडे. आणि आता आईला चहा वगैरे घेत आहेत. आई बोलली आधी चहा वगैरे घेऊ आणि मग आपण जाऊया. आणि सुमितला तर तुम्हाला माहिती बाहेरचं किती आवडतं, आणि ती गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की मी एका दिवसासाठी का आली बडोद्याला, भुसावळला, ते मी तुम्हाला नक्की सांगणार. चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता आम्ही बाहेर निघालो आहे, रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघतो आणि रिक्षा वगैरे करून घेणार आहे. आणि सुमितला तर तुम्हाला माहिती चटलपटल त्याला आवडतं, त्याने एवढ्या सकाळी वडापाव खाल्लेला आहे बघा. चला मग आता रिक्षामध्ये बसतो आणि नंतर बोलतो. आणि नंतर मग आम्ही सकाळी भुसावळला उतरलेलो आहे आणि मामीकडे गेलेले आहे, कारण मावशीची मुलगी घरी नाही होती, ती पण गावाला गेलेली होती. आणि सकाळी खूप थंडी वाजत होती. आणि नंतर मग आम्ही तिथं पोचलो. थोडा वेळ, अर्धा 1 घंटा मी आराम केलेला आहे आणि छान मस्त फ्रेश झालेली आहे, चहा नाश्ता केलेला आहे. आणि मी मामीच्या घरचा व्हिडिओ नाही घेतलेला आहे, कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, त्याच्याकरता तुम्ही मला समजून घ्या.